वसई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या जागा वाटप हालचालींना वेग आलाय। नालासोपारा येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची जागा वाटप संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, वसई विरार परिसरातील राजकीय परिस्थिती, संभाव्य जागा वाटप तसेच कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये 24 जागा शिवसेनेला, 91 जागा भारतीय जनता पार्टीला, 1-2 जागा मागेपुढे होऊ शकतात, पण 100% आमच्या दोघांमध्ये समाधान झाले आहे असं वक्तव्य राजन नाईक यांनी केलंय। तर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतरच सगळ्यांचं समाधान होईल। मला माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे। कार्यकर्ता हा देशासाठी, पक्षाची कामं करणार आहे असं देखील राजन नाईक यांनी म्हटलंय। माहितीसह आता बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये काय निष्कर्ष झाला काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये 24 जागा शिवसेनेला, 91 जागा भारतीय जनता पार्टीला, 1-2 जागा मागे पुढू शकतात, पण दोघांचं आमच्या 100% समाधान झालं आहे आणि युती झाली। आता भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग वाढलेलं आहे, प्रतिनिधीही आपल्याकडे पुरेपूर आहेत, इच्छुकही जास्त वाढलेले आहेत। जे जुने काळ आहेत काहीतरी प्रचारांमध्ये माध्यमांमध्ये पसरलं जातं की जुन्या लोकांना वगळलं जातं। उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्यांचं 100% समाधान होईल। भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता देशासाठी, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला विश्वास आहे कार्यकर्त्यावर माझ्या। सगळे चांगल्या प्रकारे या वसई विरार महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी निश्चितपणे सगळे कार्यकर्ते जोमाने काम करतील। आता माझा एक शेवटचा प्रश्न, महायुतीमधलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट झाले, पण कुठेतरी बैठकीमध्ये राष्ट्रवादी कुठे दिसत येतील ना राष्ट्रवादी। आम्ही शिंदेशी ह्याची शिवसेनेशी आमची बैठक झाली, राष्ट्रवादीला भेटू ना। आमचा एकमेकांची तालमेल चांगला आहे सगळ्यांची। धन्यवाद।